एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. बघा प्रश्न बघा. अमर व अकबर यांनी अनुक्रमे 9,000 व 6,000 रुपये दरमहा गुंतवणूक करून एक उद्योग सुरू केला. 4 महिन्यानंतर अकबरने व 6 महिन्यानंतर अमरने आपापली गुंतवणुकीची रक्कम अर्धी कमी केली, तर वर्षाच्या शेवटी 86,000 रुपयांचा नफा दोघात कसा विभागणार, असा प्रश्न दिलेला आहे. बघा सर्वप्रथम अमर व अकबर यांनी अनुक्रमे 9,000 रुपये आणि 6,000 रुपये गुंतवणूक केली. तर सर्वप्रथम आपण जी गुंतवणूक आहे त्याचं आपण गुणोत्तर घेऊया. गुणोत्तर कशासाठी तर मी सांगतो. पहिले बघा आपलं काय आहे, नफ्याचं गुणोत्तर कसं असतं तर भांडवलीचं गुणोत्तर, भांडवल गुणोत्तर गुणिला काय असतं, मुदतीचे गुणोत्तर, मुदतीचे गुणोत्तर बरोबर किती असतं तर नफ्याचे गुणोत्तर असतं. हे झालं आपलं सूत्र आणि याचाच वापर आपण इथे करणार आहोत. ठीक आहे. तर भांडवलीचे गुणोत्तर, आता गुणोत्तर आहे ना, भांडवलीचे गुणोत्तर म्हटलंय बघा, गुणोत्तर म्हटलंय. मग तुम्ही काय करा, 9,000 आणि 6,000 यांचं काय घ्या, पहिले भांडवलीचं गुणोत्तर घ्या. म्हणजे 6,000 आणि 9,000 यांचं जर भांडवलीचं गुणोत्तर घेतलं तर 3:2 येतं. बघा 3:2 येतं. ठीक आहे, 3:2 आलेलं आहे. 3:2 आलेलं आहे काय, भांडवल आणि 9,000 भागिले 6,000 किती आले, 3:2. ठीक आहे. मग पहिले लिहूया आपण अमर, जो दिलाय अमर, आणि नंतर दिला अकबर. ठीक आहे. अमर किती रुपये घेऊन आला तर तुम्ही म्हणाल की 3 रुपये घेऊन आला. ठीक आहे. अकबर किती रुपयाचं गुणोत्तर आणलं तर 2 रुपये. आता काय म्हटलंय, मुदतीचे गुणोत्तर. आता पुढचा प्रश्न येतो मुदतीचे. आता ह्याच्यामध्ये केला यांनी ट्विस्ट. काय म्हटलं बघा, 4 महिन्यानंतर अकबरने व 6 महिन्यानंतरने अमरने, म्हणजे 4 महिन्यानंतर अकबरने असं म्हटलंय. त्यांनी गुंतवणूक कशी केली आहे, रक्कम अर्धी कमी केली. म्हणजे काय, हे जे 4 महिने आणि 6 महिने आहे यांच्या ह्याच रकमा राहतील, म्हणजे 3:2च ह्याच गुणोत्तरात राहणार आहे. मग आपण कोण 4 महिन्यानंतर आहे तर अकबर आहे. मग ह्याला गुणिला 4, ह्याला गुणिला 4. त्याच्यानंतर कोण आहे, अमरने 6 महिन्यानंतर, मग अमर गुणिला 6. ठीक आहे, यांचं गुणोत्तर करून घेतलं. आता उरले किती महिने, वर्षा अखेरीस म्हटलं, वर्षाच्या शेवटी ह्याच्यासाठी किती महिने उरलेत तर अकबरसाठी उरलेत 8 महिने आणि अमरसाठी उरलेत 6 महिने. आता यांनी काय केलं, आपापली गुंतवणुकीची रक्कम अर्धी कमी केली. म्हणजे ही रक्कम 3 महिन्यासाठी प्लस उरलेल्या 6 महिन्यासाठी अर्धी रक्कम, म्हणजे किती तुम्ही म्हणाल, या रकमेच्या अर्धी रक्कम किती, 1.5. त्याच्यानंतर याचं काय आहे, ही 4 महिन्यासाठी 2 रुपये ठेवले असं समजा, आणि त्याची अर्धी रक्कम केली. किती महिन्यासाठी तर 8 महिन्यासाठी. आपल्याला ह्यांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. 6×18 आणि 6 गुणिले 15 सकी 90, म्हणजे 9.0. इकडे किती येईल, 4×2 8 प्लस 8 किती येणार आहे, 8 आणि 9 27, 8 आणि 8 16. ठीक आहे, हे काय असणार आहे तुमचं नफ्याचे गुणोत्तर. बघा भांडवलीचे गुणोत्तर झालं, मुदतीचे गुणोत्तर झालं, गुणिला मुदतीचे गुणोत्तर बरोबर काय असतं, नफ्याचे गुणोत्तर. हे काय असणार आहे तुमचे नफ्याचे गुणोत्तर. मग अमरला किती रुपये नफा झाला तर अमरला 27 रुपये आणि अकबरला 16 रुपये. तर एकूण नफा किती, 27 + 16 म्हणजे 7 आणि 6 13, झाला 1, 2 आणि 2 4 होतात. म्हणजे एकूण नफा जर त्यांना 43 रुपये झाला असता तर त्यापैकी 16 रुपये अकबरला गेले असते आणि 27 रुपये अमरला गेले असते. पण काय दिलंय गणितात मध्ये, एकूण नफा 43 न होता किती दिलेला आहे, 86,000. मग ह्याला कितीने गुणल्यावर 86,000 होतात तर तुम्ही म्हणाल 43 दुनी 86, 2 आणि हे 3 शून्य 2,000. मग यांना गुंतवणूक कशी होणार आहे, 2,000च्या पटीत होणार आहे. म्हणजे 27 दुनी 54,000 नफा ह्याला डिस्ट्रीब्यूट होईल. याचा नफा काय गुणिला 2,000 किती होईल, 32,000 रुपये होईल. ठीक आहे. तर त्यांचे जे नफ्याचे वाटप होणार आहे डिस्ट्रीब्युशन, ते अमरला 54,000 रुपये भेटेल, अमरला 54,000 आणि कोणाला 32,000 भेटेल,
तर अकबरला, तर ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे बघा. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि तुम्हाला मला पाठवायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे, त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण केवळ 59 रुपयामध्ये ते मेंबरशिप ऑफर करत आहोत. त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा QR कोड स्कॅन करा तुम्ही. धन्यवाद.